अंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोका पातळी ओलांडल्याचं समजतंय। रायगडच्या उत्तर भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। जोरदार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी गेल्या 3 दिवसांमध्ये 600 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे। हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी ही माहिती दिली आहे। कमी वेळेत जास्त पाऊस झाला तर दरडी कोसळण्याचा धोका जास्त असतो, असंही मयुरेश प्रभुणे यांनी म्हटलंय। पालघर पासून ते रत्नागिरीच्या उत्तर भागापर्यंत आणि दुसऱ्या बाजूला नाशिक पासून ते साताऱ्यापर्यंतच्या घाट क्षेत्रामध्ये जर कमी वेळामध्ये जर जास्त पाऊस झाला तर त्या भागामध्ये दरड कोसळण्याची शक्यता वाढू शकते। गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं की माळीण, तळीये किंवा इरशाळवाडी सारख्या घटना घडलेल्या आहेत आणि या भागामध्ये दरड कोसळण्यासाठीची जी आधीची स्थिती होती तशीच काहीशी स्थिती आता आपल्याला दिसून येते की आठवड्याभराच्या कालावधीमध्ये जवळपास 600 ते 1000 मिलीमीटर पर्यंतचा पाऊस झालाय आणि नंतर तासा 2 तासांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस झाला आणि अशाच वेळेस या दरडी कोसळलेल्या आहेत। ते या पुढच्या 2 दिवसांमध्ये ज्या भागांमध्ये कमी वेळात जास्त पाऊस होईल तर अशा भागांमध्ये दरड कोसळण्याची शक्यता वाढेल।